आता रायगडाच्या पायथ्याशी आहे. खोटं वाटतं तुम्हाला, चला दाखवतो. मित्रांनो, पारंपरिक चुना मळण्याचा घाणा आहे. एवढं वय असून सुद्धा कसं नेत आहेत आणि आम्ही इतकं दमतो. ही बघा, तलवार घेऊन चाललाय. कारण आम्ही टेंट आणला नव्हता, त्यामुळे आम्हाला हे असं करावं लागलं. पोवाडे वगैरे होतील, त्यामुळे ही व्हिडिओ इथंच थांबवतो. जय शिवराय मित्रांनो, मी आत्ता रायगडाच्या पायथ्याशी आहे. खोटं वाटतं तुम्हाला, चला दाखवतो. दुर्गेश्वर श्रीमान रायगड. शिवराज्याभिषेक सोहळा आहे. आजची तारीख 5 जून. घड्याळात वाजलेत 2:45. 4:30पासून सोहळे चालू होणार आहेत आणि उद्या शिवराज्याभिषेक सोहळा आहे. तर आम्ही आत्ता चाललो आहे लवकर. तर आत्ताचा जो सध्याची परिस्थिती कशी आहे आणि कसा आहे किल्ला, आता रायगड किल्ला, हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि नंतर मग तुम्हाला सोहळ्याचे खास क्षण पाहायला मिळतील. तर म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. एवढं वय असून सुद्धा कसं नेत आहेत आणि आम्ही इतकं दमतो. 80पेक्षा जास्त वय असेल त्यांचं. मला सगळ्या म्युझिक डिरेक्टरना विनंती आहे, इथे जी कुठली गाणी वाजतील त्याची कॉपीराईट लावू नका. अजिबात कॉपीराईट लावू नका, कारण शिवराज्याभिषेकाचा व्हिडिओ बनवतोय. अजिबात कॉपीराईट लावू नका प्लीज. यूट्यूबर्सनं पण विनंती आहे, त्यांचं कोणाचं गाणं असेल जर बॅकग्राऊंडला वाजलं, मी रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करेन, पण जर वाजलं तर कॉपीराईट लावू नका. चला अजून वरती जायचंय. कुठून लोक आलेत यार, खूप लांबून आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेत यार. आम्ही कसं आलो ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. अरे आपण कसं आलो ते पण सांगणार, कारण सगळी माहिती दिली जाईल, कारण ती वेगळीच गोष्ट आहे कसे आलो ते. व्हिडिओ करता बोलता येत नाही, चालता. वाव, ती भारी व्ह्यू वाटतोय ना. परत येईन रायगडाला. जय श्रीराम. खूप गर्दी आहे बघा. जाऊन माझ्यासोबत आहे नितीश. भरपूर गर्दी आहे ना. सही वाटत. विवेक तलवार भारी वाटतात, तलवार बघून लय भारी. ही बघा, तलवार घेऊन चाललाय. खूप गर्दी आहे, प्रचंड.
जोश आला अंगात, मस्त वाटला, एक नंबर. पाहुणे कुठून आलात तुम्ही? बार्शी. वा वा वा, मस्त, एकच नंबर. मजा आली, एक वेगळी एनर्जी आली, एनर्जी आली. वरती अजून मजा येणार. चला, हा इथं ट्रेलर आहे, पिक्चर अभि बाकी. फायनली पोहोचलो. चला 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 चला, गर्दीच गर्दी. चल. अजून चल दादा, दोघं चला दादा. अरे पण चला चला, 2-2 लाईन करा, 2-2 लाईन करा. अरे दादा, अरे डाव्या बाजूला चला. मित्रांनो, हे प्रतीक्षाचं घर आहे. जर तुम्हाला टेंट वगैरे नाही मिळाला तर तुम्ही इकडे येऊ शकता, पण आधी विचारपूस करून घ्या, कारण जर टेंट आधीच असतील बुक वगैरे तर तुम्हाला मिळणार नाही. कारण आम्ही टेंट आणला नव्हता, त्यामुळे आम्हाला हे असं करावं लागलं. पण नशीब आम्हाला टेंट मिळाला तर कसं तरी राहायला मिळेल. आणि हे बघताय, हे बघा इकडे तो सोहळ्याचे क्षण चालू आहेत, पण आम्हाला ते मिळाले नाही, पाहता नाही आलं, कारण खूप गर्दी आहे, भरपूर गर्दी होती. त्यामुळे आम्ही आता शाहिरांचा जो कार्यक्रम आहे तो चुकवणार नाही आहे. त्यामुळे तिकडे आम्ही राजसत्रेवर चाललो आहे. त्याच्यानंतर मग शिरकाई देवीचा गोंधळ आहे आणि नंतर मग भजन वगैरे आहे. तर अशा 3-4 गोष्टी आहेत, त्या आम्ही बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे ढोलवादन वगैरे किंवा मर्दानी खेळ वगैरे हे आम्हाला करता नाही आलं. आणि बघताय बाजूलाच जगदीश्वराचं मंदिर आहे, रायगड, आणि आम्ही आत्ता इथे आहोत. तर तुम्हाला जर टेंट नसेल तर तुम्ही जगदीश्वराच्या इथून असं खाली या, इथून असं खालं प्रतीक्षाचं घर म्हणून विचारलं तरी चालेल. प्रतीक्षाचं घर म्हणून विचारा, जर अवेलेबल असेल तरच तुम्हाला मिळेल. तर आम्हाला नशिबाने मिळालं टेंट, कारण आम्ही आणला नव्हता. सो तुम्ही जर रायगडाला पुढच्या वेळी नेक्स्ट टाईम जर आलात तर टेंट घेऊन या, आणि जर नाही आलात तर इकडे आसपास बघा, तर तुम्हाला टेंट मिळेल. पण आधी बुक नाही आहेत का ते सुद्धा बघा, ठीक आहे. मित्रांनो, याच प्रतीक्षा आहेत. हां, चालेल चालेल चालेल, फक्त थोडं. हां, प्रतीक्षा कुणाचं नाव? तुमचं मुलीचं नाव? ओके ओके, ती मुलीचं. बघू आता, आपले आमचे माणसं आहेत ना, तर त्यांची तिथे जेवण भेटलं तर तुम्हाला सांगतो आम्ही रात्री, काय तुम्हाला सांगतो. सांगितलं तर चालेल ना, लेट वगैरे? चालेल चालेल, चला जाऊया. तर मित्रांनो, आता आम्ही राजसत्रेवर जातोय, कारण तिकडे शाहिरांचा
शाहीर वगैरे आहेत ते येणार आहेत, पोवाडे वगैरे होतील. त्यामुळे ही व्हिडिओ इथंच थांबवतो. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया शिवराज्याभिषेकाच्या पुढच्या भागात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.